कवी शायरांना या पंचकमिटीने प्रचारण केलं, कला सादर करण्याची संधी दिली। या पंचकमिटीचे मी आभार मानतो। ज्या नावाने या क्षेत्रामध्ये मी कार्यरत करत आहे आपला अल्पसा परिचय देतो। क्रांती ज्योती कलंगी मंडळ मुक्काम खंडाळा निलज। क्रांती ज्योती कलंगी मंडळ मुक्काम खंडाळा निलज। शाहीर सूरज ब्रह्माजी नवगरे। गुरुवारी आहे माझे वडील सन्मान्य ब्रह्माजी नवगरे। ढोलक मास्टर आहे मयूर दादा मसराम। क्लाड मास्टर आहे संजयजी डोंगरे साहेब। सहशायर आहे महेश दादा लांडेकर हल्ली मुक्काम मसे पठारवाले। कोरस मध्ये आहे बादल दादा नवगरे। नक्कलकार आहे शोभन दादा तिरपुडे आणि नृत्य कलाकार आहे सोनू सोनू। म्हणावं असं वाटतंय हा काही पिक्चर नाहीये, हा राष्ट्रीय दुय्यम खेळ तमाशा आहे। तर इथे लाईव्ह चालव सुराल धरून गाणं म्हणावं लागते, लाईव्ह बोलावं लागते आणि लाईव्ह चालावं लागतं। तर शायरीचा मला अनुभव नाही खूप काही, मला तिसरं वर्ष चालू आहे, वय माझं 25 आहे। होऊ शकते त्या गायनाच्या मार्फत कौशल्याच्या मार्फत कलेच्या मार्फत काही चुका होतील, त्या चुका वारंवार न व्हाव्या जेणेकरून माझ्या निदर्शनास आणून द्या। कार्यक्रम सुरुवाती माझे श्रद्धेचे स्थान श्री गोपाळकृष्ण भगवान आई सरस्वती यांच्या चरणावरती नतमस्तक होतो। ज्या ज्या संतांनी महापुरुषांनी या भारताला स्वतःला दिलं, मोलाचं कार्य केलं, प्रेरणा दिली, त्यापैकी म्हणावं असं वाटते ताजमहल अगर तुम्हारे प्यार की निशानी है तो रायगढ़ भी मेरे बाप की कहानी है। ताजमहल अगर तुम्हारे प्यार की निशानी है तो रायगढ़ भी मेरे बाप की कहानी है। अरे गहरे की शेरे मेरे की गाता है और इतिहास में उसका नाम छत्रपति कोई चिक्कर चला गया, चिल्ला कर चला गया, स्कूल के बाहर बैठकर एक बच्चा हिंदुस्तान के तकदीर लिखकर चला गया। दमन्यानो परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शायरीच्या ठसा जगभर गाजविला, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोळा रश्यामध्ये वाजविला, तो वारण्याचा भाऊसाठी। तसेच हर देश में तू हर भेष में तू तेरा नाम अनेक तू एक है। अवतारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तारुण्याची मूर्ती जगद्गुरु तुकोबाराया स्वच्छता अभियान देशाला सांगून गेले, स्वच्छतेचे धडे या देशाला शिकून गेले संत माझे गाडगे महाराज, भगवान बिरसा मुंडा, राजमाता जिजाई, माता रमाई, माता सावित्री, भगतसिंग, सुखदेव, तमाम संतांना महापुरुषांना शायऱ्या नात्याने त्रिवार मुजरा करतो। महान ते बाबा जमदेवजी वाराणसीला नमस्कार करतो आणि एवढे बोलून कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद, जय भारत, जय शिवा, जय भिवा, जय अण्णा। ओम नमो नमो ओंकारेश्वरा, ओम नमो नमो ओंकारेश्वरा, निसर्ग शक्तीच्या बापा तू पामरा, या जीव जंतूचा निर्मळ झरा, अरे म्हणून तुला स्मरतो सर्व जगाचा, नशिबी लिहिला तू या भोग कर्माचा, या पंचतत्वाला तुने फोडली वाचा, अरे म्हणून तुला स्मरतो
शाहू फुले आंबेडकर आहा ला 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 शाहू फुले आंबेडकर ते छत्रपती महान माझ्या सावित्री आईने दिला शिक्षणाचा सन्मान ते राजमाता झाली या माझ्या भारताची शान अरे म्हणून तुला स्मरतो वस्ताद मोहरेश्वराची गा वस्ताद मोरेश्वराची ते निर्मळवाणी अरे वडील माझे गुरु ब्रह्माजी ते आहे गुरु ज्ञानी अरे हा शाहीर सूरज त्यांच्याच चरणी अरे हा मेळ कलंगीचा त्यांच्या कृपेने माझ हरिरामा रामा माझा रामा रामा हरी रामा रामा पूजन असो कीर्तन असो रिटर्न वाळू रिटर्न कोणतं शुभ कार्य असो तर प्रत्येक मनुष्य आपल्या मान्यतेनुसार कोणत्या ना कोणत्या शक्तीचे पूजन करत असते जशी ज्याची मान्यता तसा त्याचा देव आहे आणि म्हणून हिंदू संस्कृतीनुसार ज्या गणेश भगवंताला पहिला पूजेचा मान मिळालेला आहे दुनिया बनाने वाले एक अभंगाची चाल घेतलेली आहे त्या अभंगाच्या चालीवर माझं पूजन आहे जरा लक्षात असू द्या अरे रंजल्या गांजल्या जीवाला अरे रंजल्या गांजल्या जीवाला अरे तुझे रूप पाहू दे शरणात राहू दे शरणात राहू दे तुझे रूप पाहू दे इको कमी कर लेट झाले हॅलो हा आणि मग काय म्हणतात माझ्या शब्दाचा लक्षात द्या अरे दुनिया बनाने वाले अरे दुनिया बनाने वाले अरे मैं हूँ तेरा दीवाना
तुझसे आशियाना, तुझसे आशियाना, मेरा रिश्ता है ये पुराना। दुनिया बनाने वाले, दुनिया बनाने वाले, मैं हूँ तेरा दीवाना, तुझसे आशियाना, तुझसे आशियाना, मेरा रिश्ता है ये पुराना। दुनिया बनाने वाले, दुनिया बनाने वाले, मैं हूँ तेरा दीवाना, तुझसे आशियाना, तुझसे आशियाना, मेरा रिश्ता ये पुराना। दुनिया बनाने वाले, दुनिया बनाने वाले, मैं हूँ तेरा दीवाना, तुझसे आशियाना, तुझसे दुनिया बनाने वाले, मैं हूँ तेरा दीवाना, तुझसे ही आशियाना, मेरा रिश्ता है ये पुराना। तर बांधवानो, विज्ञानानं प्रगती केली, या पृथ्वीच्या पाठीवरती अदृश्य शक्ती काम करते का असं म्हणतो? विज्ञानानं प्रगती केली, पण एक गोष्ट पर्यंत विज्ञान पोहोचला नाही, म्हणजे कोणतं? मेलेला माणूस कोणी जिवंत करू शकला नाही, मेलेला माणूस कोणी जिवंत करू शकलेला नाही. आणि या गोष्टीवरती नेहमी त्या परमेश्वराचा पडदा आहे, परमेश्वराचा पडदा आहे. जसा या शरीरामध्ये मन कोणी पाहिला नाही, जीव कोणी पाहिला नाही, पण लोक म्हणते याला जीव आहे, याचं मन कुठं आहे म्हणते, याचं मन तिकडे गेलं म्हणते. तसं त्या पृथ्वीच्या पाठीवरती देव पाहिला नाही, पण ते देव नावाची वस्तुस्थिती या पृथ्वीच्या पाठीवरती कार्यरत करत आहे. आणि म्हणून विज्ञानाला आम्ही मानतो, आम्ही नाही मानत, त्याच्यातला भाग नाहीये. पण जोपर्यंत अध्यात्म कळणार नाही तोपर्यंत जीवनाचा खरा अर्थ कळणार नाही. आणि म्हणून संतांनी घरदार सोडून जंगलामध्ये तपश्चर्या केली. कशासाठी? अध्यात्म कळण्यासाठी. अध्यात्म केव्हा कळलं? जेव्हा या मनाले जागेवरती केलं, या मनाले काबूवरती केलं. नाही तर मन म्हणते का आज कोंबडा खातं तर चाललं मनाचं मागं कोंबडा खाले, नाही, कोंबडा नाही खायचा. ज्यानं त्या गोष्टीला काबूमध्ये केलं तो खरा मनुष्य. नाही तर मनानं म्हणलं का वासना हे भोगाची आहे तर भोगाची आहे, पण नाही, याला भोगाचं नाहीये. त्या गोष्टीला ज्यानं केलं तो खरा मनुष्य. आणि म्हणून मनाले ताब्यात करण्याची गरज आहे बांधवांनो, आणि त्याच्यासाठी अध्यात्म कळलं पाहिजे, अध्यात्म. आणि म्हणून मी समोर काय म्हणतो जर लक्ष सुद्धा